मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपला कोणता पार्ट झालेला आहे? बॉन्ड्स इन ब्रिक मॅसनरी. मॅसनरीमधले जे बॉन्ड्स असतात ते आपण पाहिलेले आहेत. 4 बॉन्ड्स आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे लास्ट लेक्चरमध्ये झालेलं आहे. आज आपण स्कॅफोल्डिंग, फॉर्मवर्क, अंडरपिनिंग आणि शोरिंग हे 4 पॉईंट्स बघणार आहोत. स्कॅफोल्डिंग म्हणजे तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता स्कॅफोल्डिंग कसं केलेलं आहे. वॉलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा रिपेरिंग करायचं असेल एखाद्या वॉलचं किंवा कन्स्ट्रक्शन करायचं असेल तुम्हाला, जर तुम्ही मॅक्सिमम किती हाईटपर्यंत एक 4-5 फुटापर्यंत तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. बट त्या हाईट जर एक्सीड होत असेल त्यापेक्षा जास्त, तर तुम्हाला तिथं स्कॅफोल्डिंगची गरज आहे. विदाऊट स्कॅफोल्डिंग ते वरचं हाईटचं कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकत नाही. त्यासाठी स्कॅफोल्डिंगचा यूज केला जातो. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय असतं बघा. Scaffolding is also called scaffolds or stacking is temporary structure used to support a work crew and materials to aid in the construction, maintenance and repairs of building, bridges and all other man-made structures. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? सपोज तुम्हाला एखाद्या वॉलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तुम्ही एक मॅक्सिमम 4 फुटापर्यंत ते कन्स्ट्रक्शन करू शकता. पण 4 फुटापेक्षा जर जास्त त्या बिल्डिंगची हाईट होत असेल तर तिथं तुम्ही तुमचा हात पोहोचू शकत नाही. त्यासाठी एक टेम्पररी स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं असतं फॉर द कन्स्ट्रक्शन पर्पज ऑफ दॅट वॉल. त्या वॉलचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तुम्हाला किंवा रिपेरिंग ऑफ वॉल असेल किंवा डिमॉलिशन ऑफ वॉल असेल, त्यावेळेस ते टेम्पररी स्ट्रक्चर तुम्ही प्रोव्हाइड करता, त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणलं जातं. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. डायग्राममध्ये कसं स्कॅफोल्डिंग केलेलं आहे हे बघा. वर्कर्स आहेत तिथं, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता. त्याच्यावरती प्लॅटफॉर्म तयार करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही मटेरियल्स ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही मोर्टार यूज करून किंवा ब्रिक वॉलचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर ब्रिक त्याच्यावरती ठेवू शकता. त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करणे, टेम्पररी स्ट्रक्चर, त्याला काय म्हणायचं? स्कॅफोल्डिंग. म्हणजे बघा, द टेम्पररी स्ट्रक्चर विच इज प्रोव्हाइडेड क्लोज टू वॉल for construction or repair work in the form of timber or steel frame waves is called as scaffolding. टेम्पररी स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं आहे क्लोज टू वॉल. वॉलला क्लोज आहे, दिसतं इथं टेम्पररी स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होतं त्यावेळेस तुम्ही ते काढून टाकू शकता. त्याचा काही यूज नाही आहे. कशासाठी आहे? क्लोज टू द वॉल फॉर द पर्पज ऑफ रिपेअर्स असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल किंवा डिमॉलिशन ऑफ वॉल. नेक्स्ट बघा, scaffolds are widely used on site to get access to heights and areas that would be otherwise hard to get to. म्हणजे तुम्ही किती हाईटपर्यंत काम करू शकता? एक 4 फुटापर्यंत इझिली कन्स्ट्रक्शन करू शकतो मॅसन. बट त्याच्यापेक्षा जर जास्त हाईट होत असेल त्या कन्स्ट्रक्शनची, तर तुम्हाला तिथं स्कॅफोल्डिंग केल्यानंतर तुम्ही ते इझिली कन्स्ट्रक्शन करू शकता. नेक्स्ट आहे स्कॅफोल्डिंग दिसलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ स्कॅफोल्डिंग. डिफरंट टाईप्स ऑफ स्कॅफोल्डिंग्स आहेत. फर्स्ट आहे सिंगल स्कॅफोल्डिंग, सेकंड आहे डबल स्कॅफोल्डिंग, थर्ड कॅन्टिलिव्हर स्कॅफोल्डिंग, फोर्थ सस्पेंडेड स्कॅफोल्डिंग, फिफ्थ ट्रेस्टल स्कॅफोल्डिंग, सिक्स्थ स्टील स्कॅफोल्डिंग आणि फिफ्थ जो आहे तो आहे पेंटेड स्कॅफोल्डिंग. याचे टाईप्स आहेत इथं बघा. फर्स्ट आहे सिंगल स्कॅफोल्डिंग आहे, त्याच्यानंतर डबल स्कॅफोल्डिंग, कॅन्टिलिव्हर म्हणजे एकाच साईडला त्याला सपोर्ट दिलेला आहे, कॅन्टिलिव्हर स्कॅफोल्डिंग आहे. त्याच्यानंतर आहे सस्पेंडेड. हे बघा, सस्पेंडेड स्कॅफोल्डिंग आहे, सस्पेन्शन होते ह्याचं, ह्याला कोणताही काही सपोर्ट नाही, सस्पेंडेड आहे. साईडला फक्त त्याला सपोर्ट केलेला आहे, मधल्या साईडला काही सस्पेन्शनमध्ये आहे. नेक्स्ट आहे ट्रेस्टल स्कॅफोल्डिंग. म्हणजे हे बघा, लॅडर असते ना, लॅडर ठेवायचा आणि त्याच्यावरती प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा. त्याच्यानंतर स्टील स्कॅफोल्डिंग जे आहे ते इथं आहे, स्टील स्कॅफोल्डिंग. आणि लास्ट जो आहे तो आहे पेंटेड स्कॅफोल्डिंग. म्हणजे सेम लाईक लॅडर इथं जाणार, त्याच्यानंतर इथं प्लॅटफॉर्म आणि वरती प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला असतो. झालं टाईप्स ऑफ स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगचं डेफिनेशन काय आहे? The temporary structure which is provided close to the wall for construction or repair work in the form of timber or steel is known as
स्कॅफोल्डिंग. लक्षात आलं तुमच्या? स्कॅफोल्डिंग कशाला म्हणलेलं आहे? वॉलचं रिपेरिंग वगैरे करायचं असेल तर त्यासाठी टेम्पररी स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं असतं, त्याला काय म्हणायचं? स्कॅफोल्डिंग. टाईप्स आहेत त्याचे. नेक्स्ट पॉईंट आहे नेसेसिटी ऑफ स्कॅफोल्डिंग. का गरज आहे स्कॅफोल्डिंगची? का रिक्वायरमेंट आहे तुम्हाला? तर स्कॅफोल्डिंग केल्यामुळे काय होणार, तुम्हाला तिथं वर्करला कन्स्ट्रक्शनसाठी किंवा मॅसनला कन्स्ट्रक्शनसाठी प्लॅटफॉर्म तयार होतो. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मटेरियल्स प्लेस करू शकता किंवा ट्रान्सपोर्ट करू शकता मटेरियल. यासाठी त्याची नेसेसिटी आहे. फर्स्ट बघा, टू प्रोव्हाइड द वर्किंग प्लॅटफॉर्म सो दॅट वर्कर कॅन स्टँड ऑन द प्लॅटफॉर्म अँड डू द वर्क इझिली अँड सेफली. वर्कर त्याच्यावरती उभा राहून वॉलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो किंवा रिपेअर करू शकतो. प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं इझिली आणि सेफली. सेकंड आहे टू प्रोव्हाइड ए प्लॅटफॉर्म फॉर प्लेसिंग द मटेरियल किंवा इक्विपमेंट्स जर असतील तुमचे तर ते प्लेस करण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं आहे. नेक्स्ट आहे स्कॅफोल्डिंग सपोर्ट द प्लॅटफॉर्म दॅट is used by worker and has their walking path to transport the material and logistics. म्हणजे इक्विपमेंट्स वगैरे असतील तुमचे, वर्कर ट्रान्सपोर्ट करू शकतो त्याच्यावरून. नेक्स्ट आहे टू रीच द कन्स्ट्रक्शन पॉईंट ॲज इट प्रोग्रेस. तुमचा जो कन्स्ट्रक्शन पॉईंट आहे हाईटवरती असलेला, तिथं तुम्ही इझिली जाऊ शकता. प्रोग्रेसमध्ये जिथं वर्क आहे तिथं तुम्ही स्कॅफोल्डिंगच्या थ्रू जाऊ शकता. स्कॅफोल्डिंग इज ऑल्सो नीडेड फॉर द रिपेअर ऑर इवन डिमॉलिशन ऑफ बिल्डिंग. सपोज बिल्डिंगला क्रॅक वगैरे गेला असेल वरच्या साईडला, तिथं तुमचा हात जर पोहोचत नसेल तर तुम्ही स्कॅफोल्डिंगचा यूज करून तो क्रॅक वगैरे रिपेअर करू शकता. किंवा डिमॉलिशन, एखादी विंडो तुम्हाला नको आहे, ती विंडो काढून नवीन विंडो तिथं प्लेस करायची असेल तर तिथं तुम्ही स्कॅफोल्डिंगचा यूज करू शकता. नेक्स्ट बघा, कंपोनंट पार्ट्स ऑफ स्कॅफोल्डिंग. देर आर डिफरंट कंपोनंट पार्ट्स ऑफ स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगचे काय कंपोनंट पार्ट्स आहेत ते बघा डायग्राममध्ये दिसतात. फर्स्ट आहे स्टँडर्ड व्हर्टिकल स्कॅफोल्ड ट्यूब दॅट कॅरीज द वेट ऑफ स्कॅफोल्ड. इथं बघा स्टँडर्ड आहेत ना, व्हर्टिकल, जो व्हर्टिकल मेंबर आहे, हे 2 मेंबर दिसतात, हे 1 2 3 4 5 6 असे जे व्हर्टिकल मेंबर्स आहेत त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड. त्याच्यावरती काय होतं आहे? वेट ॲक्ट होतं आहे त्याचं. सेकंड आहे लीजर. इट इज लेंथवाईज होरिझोंटल स्कॅफोल्ड ट्यूब दॅट एक्सपांड्स फ्रॉम स्टँडर्ड्स टू स्टँडर्ड टू प्रोव्हाइड सपोर्ट टू द ट्रान्झोम अँड मेक्स ए कनेक्शन अमॉंग द स्टँडर्ड्स. हे बघा, हे जे दिसतात इथं होरिझोंटल मेंबर जे आहेत ते स्टँडर्डला कनेक्ट केलेले आहेत, त्याला काय म्हणलेलं आहे? लीजेंट्स. नेक्स्ट आहे ट्रान्झोम. इट इज होरिझोंटल ट्रान्सवर्स स्कॅफोल्ड मेंबर दॅट प्रोव्हाइड सपोर्ट प्लॅटफॉर्म युनिट्स अँड इट इज सपोर्टेड बाय मिनिमम 2 लीजर्स ऑर अटॅच्ड डायरेक्टली विथ मिनिमम 2 स्टँडर्ड्स. ट्रान्झोम दिसतोय का इथं बघा डायग्राममध्ये? हा जो पार्ट आहे ट्रान्झोम, इथं ॲरोने दाखवलेला आहे, त्याला काय म्हणायचं? ट्रान्झोम. नेक्स्ट आहे कपलर. ए कंपोनंट ऑर डिव्हाइस दॅट अप्लाइड टू सेक्युअर स्कॅफोल्ड ट्यूब्स जॉईंटली. कपलर म्हणजे काय आहे? एक कंपोनंट ऑर डिव्हाइस दॅट इज अप्लाइड टू सेक्युअर स्कॅफोल्ड ट्यूब. स्कॅफोल्ड ट्यूब जी आहे ती सेक्युअरली जॉईंट करण्याचं काम कोण करतं? कपलर. त्याच्यानंतर आहे प्लँक्स. बघा, इट इज ए सेपरेट टिम्बर बोर्ड ऑर फॅब्रिकेटेड एलिमेंट दॅट ॲक्ट्स ए फ्लोरिंग मेंबर ऑर प्लॅटफॉर्म. स्कॅफोल्डिंगवरती जे हे प्लॅटफॉर्म आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला काय म्हणलेलं आहे त्यांनी? प्लँक्स. ते कशाचं असू शकतं? टिम्बर्स किंवा फॅब्रिकेटेड एलिमेंट्स. हँडरेल. इट स्टँड्स फॉर बॅरियर दॅट कंटेन्स पाईप्स टू रेजिस्ट द फॉलिंग ऑफ वर्कर्स फ्रॉम राईज वर्क एरिया. हँडरेल्स असतात ह्याला. वरती चढायचं असेल तुम्हाला तर हे जे हँडरेल्स दिसतात त्याला हँडरेल्स म्हणलेलं आहे. हँडरेल्सच्या थ्रू काय करू शकता तुम्ही?
तिथं वर स्कॅफोल्डिंगच्या थ्रू त्याच्यावरती तुम्ही चढू शकता आणि वरती वर्किंग प्लॅटफॉर्म जिथं आहे तुम्ही तिथंपर्यंत जाऊ शकता हँडरेलच्या थ्रू. नेक्स्ट आहे मड सील. इट इज बिलॉंग्स टू वुडन प्लेट टू अलोकेट द स्कॅफोल्डिंग लोड ओव्हर द सॅटिस्फॅक्टरी ग्राउंड एरिया. मड सील म्हणजे ग्राउंडला आहे तो पार्ट, ग्राउंडचा पार्ट आहे. इथं शो होत नाही आहे डायग्राममध्ये, तुम्ही डायग्राम सर्च करू शकता यूट्यूबवरती, डायग्राम दिसेल तुम्हाला. मड सील इट बिलॉंग्स टू वुडन प्लेट असते टू अलोकेट द स्कॅफोल्डिंग लोड ओव्हर सॅटिस्फॅक्टरी ग्राउंड एरिया. सगळ्यात लास्टला त्याला वुडन प्लेट असते, ती काय करते लोड ट्रान्सफर करून ग्राउंडला ट्रान्सफर करते, वरचा स्कॅफोल्डिंगचा लोड ट्रान्सफर करून ग्राउंडकडे ट्रान्सफर करते. बिसाइड देअर अदर पार्ट्स लाईक बेस प्लेट, डायगोनल ब्रेसिंग अक्रॉस लॅडर. त्याला बिसाईड म्हणलेले आहेत. पार्ट्स लाईक आहेत बेस प्लेट म्हणजे बॉटमला जे प्लेट वगैरे टाकलेले असतात स्टँडर्डच्या खाली, त्याला म्हणलेलं आहे मड सील. नेक्स्ट पार्ट आहे शोरिंग. हे डायग्राममध्ये प्रॉपरली शो होतं आहे. ही जी शोरिंगचा जो पार्ट आहे इथं दिसतोय. What is mean by shoring? Shoring is the construction of temporary structure to support temporary unsafe structure. Unsafe एखादं स्ट्रक्चर असेल, सपोज फाउंडेशनसाठी जर तुम्ही पीठ घेतला, त्याच्यातली जी सॉईल आहे ती कोलॅप्स होऊन खाली पडू नये, त्यासाठी जर तुम्ही एखादं टेम्पररी स्ट्रक्चर तिथं प्रोव्हाइड करत असेल तर त्याला काय म्हणलेलं आहे, शोरिंग म्हणलेलं आहे. हे बघा फाउंडेशनचं स्ट्रक्चर आहे पण त्याला काय केलेलं आहे त्यांनी सपोर्ट दिलेले आहेत, त्याला काय म्हणलेलं आहे शोरिंग. शोरिंग इज ए कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पररी स्ट्रक्चर टू सपोर्ट द टेम्पररी अँड अनसेफ स्ट्रक्चर. अनसेफ स्ट्रक्चर असेल एखादं तर त्याला जर तुम्ही सेफ होण्यासाठी जर ते सपोर्ट दिला तर त्याला काय म्हणायचं शोरिंग. टाईप्स ऑफ शोरिंग आहेत. फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ शोरिंग. फर्स्ट आहे रॅकिंग शोरिंग, फ्लाइंग शोरिंग आणि डेड शोरिंग. हे 3 टाईप्स आहेत. रॅकिंग शोरिंगची डायग्राम आहे, त्याच्यानंतर फ्लाइंग शोरिंग आहे, रॅकिंग. इन दिस मेथड इन्क्लाइंड मेंबर known as a racker are used to give the lateral support to the wall. A racking shore consists of following components. कोणकोणते कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये, वुडन प्लॅंक आहे, ब्लॉक आहे, रॅक आहे. हे जे पार्ट्स आहेत ते कशामध्ये आहेत, रॅकिंग शोरिंगमध्ये आहेत. नेक्स्ट आहे फ्लाइंग शोरिंग. Flying shoring is a system of providing the temporary support to a party wall of the 2 buildings where the intermediate building is to be pulled down and rebuilt. All types of arrangement of supporting the unsafe structure in which the shores do not reach the ground come under this category. फ्लाइंग शोरिंग कुठं आहे बघा, 2 बिल्डिंग्स असतील तुमच्या, त्याच्यामध्ये जो गॅप असतो तिथं तुम्ही फ्लाइंग शोरिंगचा सपोर्ट देऊन त्या 2 वॉलला फ्लाइंग शोरिंगचा सपोर्ट दिलेला असतो. सपोज एक शेजारी 1-2 बिल्डिंग आहेत, त्याची जी मधली पार्टिशन वॉल आहे त्याला सपोर्ट करायचं असेल, ती जर अनसेफ असेल तर त्याला सपोर्ट करण्यासाठी कोणतं फ्लाइंग शोरिंगचा आपण यूज करू शकतो. आणि लास्ट जे आहे ते डेड शोरिंग आहे. डेड शोरिंगमध्ये बघा, डेड शोर इज द सिस्टीम ऑफ शोरिंग विच इज यूज टू रेंडर व्हर्टिकल सपोर्ट टू द वॉल अँड रूफ्स, फ्लोअर्स एक्सेट्रा when the lower part of wall has been removed for the purpose of providing the opening in the wall and rebuild defective load bearing while in opening the wall to be made. Holes are cut in the wall at such height as to allow sufficient space for insertion of beam or girder that will be provided permanently to carry the weight of the structure above. डेड शोरिंग म्हणजे काय असतं, परमनंटली डेड शोर असतो तो काय केला जातो, सिस्टीम ऑफ शोरिंग विच इज यूज टू रेंडर द व्हर्टिकल सपोर्ट.
इथं वर्टिकल सपोर्ट जो दिलेला आहे तो डेड शोरिंग आहे, म्हणजे दिसत नाही आहे, तो खालच्या साईडला डेड शोरिंग केलेला आहे आणि परमनंटली त्याचा सपोर्ट त्यांनी दिलेला आहे डेड शोरिंगचा. नेक्स्ट पॉईंट बघा, अंडरपिनिंग. अंडरपिनिंग म्हणजे काय केलं जातं, तुमचं फाउंडेशन आहे, फाउंडेशन जर अनसेफ किंवा रिपेअर करायचं असेल, तर अनसेफ वाटू लागलं आणि तुम्हाला त्याला रिपेअरिंग करायचं असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता, अंडरपिनिंग करू शकता. अंडरपिनिंग कसं केलं जातं, इथं बघा फाउंडेशन आहे, त्याला सपोर्ट दिलेला आहे, स्टीलचा सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे बिल्डिंग वगैरे तुमची कोलॅप्स होण्याचे चान्सेस असले, क्रॅक वगैरे जाऊ लागले तर तुम्हाला फाउंडेशनवरती जो तुमचा लोड जातो आहे बिल्डिंगचा तो काय आहे, जास्त होतो आहे, मॅक्सिमम लोड आहे, तो वेअर करण्याची त्या फाउंडेशनची कॅपॅसिटी नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही तिथं अंडरपिनिंग करू शकता. अंडरपिनिंग इज द मेथड ऑफ रिपेअर अँड स्ट्रेंथनिंग ऑफ बिल्डिंग फाउंडेशन. बिल्डिंग फाउंडेशनला रिपेअर किंवा स्ट्रेंथनिंग केलं जातं किंवा त्याच्यामधली स्ट्रेंथ वाढवली जाते. देअर आर situations where failure in foundation or footing happens unexpectedly after the completion of full structure, both the sub and superstructure. Under such emergency situation, remedial method has to be suggested to region the स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी. जर तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं आणि तुमच्यानंतर लक्षात आलं की हे लोड एवढा घेऊ शकत नाही, तर क्रॅक वगैरे जाऊ शकतात इन फ्युचर, ते जाऊ नये त्यासाठी किंवा क्रॅक गेल्यानंतर त्याला जर त्या बिल्डिंगला तुम्हाला सपोर्ट द्यायचा असेल तर तुम्ही काय तिथे करू शकता, अंडरपिनिंग हे मेथड तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ अंडरपिनिंग. फॉलोइंग आर द डिफरंट अंडरपिनिंग मेथड्स यूज्ड फॉर फाउंडेशन स्ट्रेंथिंग. मास कॉन्क्रीट अंडरपिनिंग मेथड आहे, म्हणजे पीट मेथड. मास कॉन्क्रीट तुम्ही त्या त्याच्या नियरबाय खड्डा घेऊन त्याला सपोर्ट देऊन नंतर तुम्ही बिल्डिंगला, सपोज तुमचं इथं एक कॉलम असेल आणि इथं मध्ये गॅप असेल तर तिथं तुम्ही तेवढ्याच जागेमध्ये एक पीठ घेऊन मास कॉन्क्रीटमध्ये त्याला सपोर्ट देऊ शकता. नेक्स्ट आहे अंडरपिनिंग बाय कॅन्टिलिव्हर निडल बीम मेथड आहे. नंतर पियर अँड बीम अंडरपिनिंग मेथड, नंतर मिनी पिल्ड अंडरपिनिंग, त्याच्यानंतर पायल मेथड ऑफ अंडरपिनिंग अँड प्रिकास्ट मेथड ऑफ अंडरपिनिंग. अंडरपिनिंगच्या हे डिफरंट मेथड्स आहेत. तुम्हाला सिलेबसला त्याचं एक्सप्लेनेशन नाही आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त मेथड टाईप्स ऑफ अंडरपिनिंग त्याच्यामध्ये विचारलं तर 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट आर द टाईप्स ऑफ अंडरपिनिंग मेथड. त्यातलं तुम्ही 2 तिथं लिस्ट आउट करू शकता, मास कॉन्क्रीट अंडरपिनिंग किंवा अंडरपिनिंग बाय कॅन्टिलिव्हर निडल बीम मेथड, पियर अँड बीम, मिनी पिल किंवा पायल आणि प्रिकास्ट मेथड. नेक्स्ट आहे फॉर्मवर्क. लास्ट पॉईंट आहे तो फॉर्मवर्क. फॉर्मवर्क in concrete construction is used as a mold for structure in which fresh concrete is poured only to harden substantially. म्हणजे बघा, फॉर्मवर्क म्हणजे सपोज तुम्ही एखादा बीम कास्ट केला आहे, त्याला जे लावलं जातं वुडन प्लँक्स असू शकतात, वुडन लावलेलं असतं ते सेट होण्यासाठी, त्याला जे सपोर्ट दिलेला असतो त्या फॉर्मवर्कचा त्याला काय म्हणलं जातं, फॉर्मवर्क म्हणलं जातं. डायग्राममध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही कॉन्क्रीट पोर करू शकता आणि एखादा मोल्ड, जसं ब्रिक एका रेक्टँग्युलर मोल्डमध्ये तयार होतात तसा तुम्ही बीम एका मोल्ड करू शकता मोल्डमध्ये. ते जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, फॉर्मवर्क. फॉर्मवर्क in concrete construction is used as a mold for structure in which fresh concrete is poured only to harden subsequently. हार्ड होण्यासाठी, सपोज एखादं बीमचं कन्स्ट्रक्शन केलं आहे, त्याला तुम्ही काही 7 days नंतर ते सेट होणार, तोपर्यंत त्याला काय लावलेलं असतात, फॉर्मवर्क लावलेलं असतात. तुम्ही बघितलं असेल ते. फॉर्मवर्क कॅन ऑल्सो बी नेम्ड बेस्ड ऑन द टाईप ऑफ स्ट्रक्चर मेंबर कन्स्ट्रक्शन, such as slab formwork are used in slab, beam formwork, column formwork used in beam and columns respectively. स्लॅब कन्स्ट्रक्शन केल्यानंतरही त्याला फॉर्मवर्क्स लावलेले असतात, त्याच्यानंतर बीमला फॉर्मवर्क्स लावतात, कॉलमला फॉर्मवर्क्स लावतात, वॉलला फॉर्मवर्क्स लावत नाही आहेत. नेक्स्ट आहे रिक्वायरमेंट्स ऑफ गुड फॉर्मवर्क. हे बघा इथं डायग्राममध्ये दिसतं आहे, फॉर्मवर्क लावलेलं आहे इथं.
लोड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं बघा, इथं क्लिअर होऊन जाईल तुमचं फॉर्मवर्क जे असतं आहे ते इथं लावलेले आहेत. वुडन फॉर्मवर्क्स आहेत. नेक्स्ट बघा, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड फॉर्मवर्क. इट शुड बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड ऑल टाईप्स ऑफ डेड अँड लाईव्ह लोड. डेड लोड आणि लाईव्ह लोड जो त्याने काय केला पाहिजे, हे केलं. डेड लोड म्हणजे बिल्डिंगचा डेड लोड म्हणजे कोणता, सपोज तुम्ही फॉर्मवर्क जे लावलेलं आहे ते स्लॅबला लावलेलं आहे. मग स्लॅबवरचा जो डेड लोड आहे म्हणजे मटेरियलचा जो लोड आहे, स्लॅबमध्ये जे मटेरियल तुम्ही टाकलेलं आहे, स्टील असेल किंवा कॉन्क्रीट असेल किंवा मोर्टार असेल, त्याचा जो लोड आहे तो म्हणजे डेड लोड झाला. आणि लाईव्ह लोड म्हणजे सपोज वर्कर त्याच्यावरून जर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं, लाईव्ह लोड आहे. वर्करचा तो जो लोड आहे तो लाईव्ह लोड म्हणून कन्सिडर केला जातो. मग तेवढा तो स्ट्रॉंग असला पाहिजे. इट शुड बी रिजिडली कन्स्ट्रक्टेड अँड इफिशियंटली प्रॉपर अँड ब्रेस्ड बोथ होरिझॉन्टल अँड व्हर्टिकली टू रिटेन इट्स शेप. प्रॉपर शेप, सपोज तुम्ही एखाद्या कॉलमला फॉर्मवर्क्स लावले तर त्याला तो प्रॉपर रेक्टँग्युलर शेपमध्ये आला पाहिजे. अदरवाईज त्याचा शेप चुकला तर तुमच्या बिल्डिंगचं काय होणार, ओरिएंटेशन चेंज होणार. नेक्स्ट आहे, द जॉईंट्स इन द फॉर्मवर्क शुड बी टाईट अगेन्स्ट लिकेजेस ऑफ सिमेंट ग्राउट. जॉईंट्स कशा असले पाहिजे, फॉर्मवर्कचे जे जॉईंट्स असतात ते कसे असले पाहिजे, व्हेरी टाईट असले पाहिजेत. कन्स्ट्रक्शन ऑफ फॉर्मवर्क शुड बी परमिट द रिमूव्हल ऑफ व्हेरियस पार्ट्स इन डिझायर्ड सिक्वेन्सेस विदाउट डॅमेज टू द कॉन्क्रीट. कन्स्ट्रक्शन रिमूव्ह करताना तुम्ही आफ्टर 7 days जर तुम्हाला ते फॉर्मवर्क काढायचे असतील तर ते काढताना काय झालं नाही पाहिजे, कॉन्क्रीटला डॅमेजेस झाले नाही पाहिजे. द मटेरियल ऑफ फॉर्मवर्क शुड बी चीप अँड रेडिली अवेलेबल अँड शुड बी सुटेबल फॉर रियूज. मटेरियल कसं असलं पाहिजे, चीप, इझिली अवेलेबल. फॉर एक्झाम्पल तुम्ही वुडनचं यूज करू शकता, टिंबर. द फॉर्मवर्क शुड बी सेट ॲक्युरेटली टू बी डिझायर्ड लाईन अँड लीव शुड बी हॅव प्लेन सरफेस. कसा सरफेस दिला पाहिजे, फॉर्मवर्क काढल्यानंतर स्मूथ सरफेस दिसला पाहिजे. नेक्स्ट आहे, इट शुड बी लाईट ॲज पॉसिबल. लाईट वेट कसं असलं पाहिजे, त्याचं लाईट वेट असलं पाहिजे, कमी वजनाचं असलं पाहिजे. नेक्स्ट, द मटेरियल ऑफ फॉर्मवर्क शुड नॉट व्रॅप ऑर गेट डिस्टोर्टेड व्हेन एक्सपोज टू द एलिमेंट्स. ते जे मटेरियल आहे ते कॉन्क्रीटला फॉर्मवर्कचे जे मटेरियल आहे तुम्ही लावलेलं ते आफ्टर काढताना, रिमूव्ह करताना ते त्या कन्स्ट्रक्शन मेंबर आहे सपोज बीमला ते काही व्रॅप करून बसलं नाही पाहिजे, इझिली निघलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे, टाईप्स ऑफ फॉर्मवर्क आहेत. टाईप्समध्ये बघा, टिंबर फॉर्मवर्क. टिंबर फॉर्मवर्क शुड बी सॅटिस्फाय द फॉलोइंग रिक्वायरमेंट. वेल सीझन्ड असलं पाहिजे टिंबर. त्याच्यानंतर लाईट इन वेट असलं पाहिजे, इझिली वर्केबल पाहिजे, फ्री फ्रॉम लूज नोट्स. म्हणजे ते आपण कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये बघितले होते डिसीजेस ऑफ टिंबरमधले जे डिसीजेस आहे तो डिसीजेस आहे नोट्स म्हणून, तो नसला पाहिजे. टिंबर यूज्ड शटरिंग फॉर एक्सपोज कॉन्क्रीट वर्क शुड बी स्मूथ. टिंबर कसं असले पाहिजे, स्मूथ असलेलं पाहिजे.